अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. येस, सो मी चालले माझ्या फर्स्ट ट्रेकला. येस, सो कधीपासून मला ट्रेकिंगला जायचं होतं. ॲक्च्युली मला ट्रेकिंग फार आवडते, म्हणजे एक्सायटेड आहे मी, म्हणजे ट्रेक करायला, चढणं वगैरे, हायकिंग वगैरे मला आवडतं, म्हणून कधीपासून मला जायचं होतं. बट येस, आमचं प्लॅन फायनली एक्झिक्यूट झालेला आहे आणि चाललो आहे मी, माझी एक फ्रेंड आहे आणि तिचे काही फ्रेंड्स आहेत. सो येस, कळसुबाई द हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र. येस, आत्ता रेडी आहे मी. ओके, सो आम्ही कम्युनिटी थ्रू जातो आहे, ग्रुप थ्रू. तर आमची आत्ता बस येईल 9:30ला वगैरे, आमची बस येणार आहे पिकअपला आम्हाला. सो रेडी तर आहे मी आणि एक्सायटेड पण खूप आहे. माझी एक फ्रेंड येईल, सो आम्ही दोघी सोबत पिकअप पॉईंटला जाणार आहे आणि तिथून रात्र आमची ट्रॅव्हलमध्येच जाणार आहे आणि उद्या सकाळी पहाटे आमचा ट्रेक सुरू होईल. तर येस, सो तुम्हाला बघायला मिळेल कसं असेल माझा फर्स्ट ट्रेक. मला म्हणजे माझा ॲक्च्युली हा फर्स्टच ट्रेक असणार आहे, सो मला माहीत नाही मी काय काय कॅप्चर करू शकेल, कसं जाईल मी, मला पहिलं हँडल करू शकेल की नाही, देन कॅमेरा मी हँडल करेन. सो येस, बघूया. सकाळचे 4:30 वाजता आम्ही बारी या गावातून आमचा ट्रेक सुरू केला आणि गावातून थोडंसं पुढे चालत आल्यावर आपल्याला हे मेन गेट लागतं आणि इथूनच आपला ॲक्च्युअल ट्रेक सुरू होतो. असा हा सुंदर नजारा बघता बघता ट्रेक करायची मजाच वेगळी असते. कळसुबाई हा ट्रेक कंप्लीट करायला 3 ते 3.5 तास लागतात, पण जर तुम्ही सॅटर्डे संडे येत असाल तर गर्दीमुळे नक्कीच उशीर होऊ शकतो. संडेला गर्दी असल्यामुळे आम्ही ट्रेक उशिरा सुरू केला. आम्ही बिगिनर्स असल्यामुळे आमचा स्पीड कमी होता, म्हणून आमचे टॉपवरून सनराईज बघायचे चान्सेस फार कमी होते, म्हणून आम्ही मध्येच एका सनराईज पॉईंटवर सनराईज बघायचं ठरवलं. आणि ज्या मोमेंटसाठी एवढा हा अट्टहास करून आलोय, फायनली तो मोमेंट आलाच. माझ्या लाईफमधला हा पहिला असा सनराईज असेल जो मी इतक्या जवळून बघत आहे. ह्या निसर्ग वातावरणात सनराईजचा आनंद घेत 1 तास कधी निघून गेला कळलेच नाही. नंतर पुन्हा आम्ही आमचा ट्रेक चालू ठेवला. जसजसे पुढे जात होतो तसतसे एनर्जी पूर्ण संपत चालली होती, पण एकमेकांना सपोर्ट देत आम्ही आमचा 70% ट्रेक कंप्लीट केला. तसं बघायला गेलं तर कळसुबाई हा ट्रेक फार अवघडही नाही आणि फार इझी पण नाही. जर तुम्ही रेग्युलरली वर्कआउट करत असाल, जर तुमचे लेग स्ट्रॉंग असतील, तर तुम्हाला फिटनेस लेवल तुमचा गुड असेल, तर तुम्हाला इझिली तुम्ही कळसुबाई हा ट्रेक कंप्लीट करू शकता. इथे आपल्याला खडकाळ भाग, स्लोप, उंच पायऱ्या व मेटलच्या लॅडर बघायला मिळतील, त्यामुळे हा ट्रेक थोडासा चॅलेंजिंग असू शकतो, पण नक्कीच तुम्हाला एक नवीन अनुभव बघायला मिळेल. त्यासाठी तुमच्याकडे चांगले ग्रिप असलेले शूज फार महत्त्वाचे आहेत. ओ माय गॉड, फायनली आलोय जवळपास. खूप भारी वाटतंय, बिलीव नव्हतं होत एवढं चढू म्हणून. जर तुम्ही रात्रीचा ट्रेक करत असाल तर टॉर्च मात्र नक्की कॅरी करा आणि ट्रेकिंगला येताना परफ्युम्स आणि अत्तर टोटली अवॉइड करा, कारण त्या फ्रेग्रन्सने वाईल्ड ॲनिमल अट्रॅक्ट होऊ शकतात. अशा प्रकारे आम्ही फायनली टॉपवर आलो आहोत. टॉपवर यायला आम्हाला कम्प्लिटली 5 तास लागले, कारण आम्ही थांबत आलो. इथे आल्यावर आपल्याला कळसुबाई हे मंदिर बघायला मिळेल. इथल्या गावकऱ्यांची ही कुलदेवी आहे.
अशा प्रकारे आमचा रिटर्न ट्रेक सुरू झाला. कळसूबाई हा ट्रेक चढताना 3 ते 3.5 तास लागतो, पण उतरताना 2 ते 2.5 तास लागतो. वीकेंडला कळसूबाईवर आपल्याला अशा प्रकारे गर्दी बघायला मिळते, पण जर तुम्हाला वीकडेज पॉसिबल होत असेल तर तुम्ही वीकडेज येऊ शकता. तुम्हाला छान एक्सपिरियन्स देखील घेता येईल, छान तुम्हाला निसर्गरम्य वातावरणात टाईम स्पेंड करता येईल. नंतर ऊन यायला सुरू होतं, त्यामुळे सनग्लासेस आणि कॅप मोस्ट इम्पॉर्टंट आहे, सो हे नक्की कॅरी करा. खाण्याच्या गोष्टी फार कॅरी करू शकला नाही तरी चालेल, कारण इथे आपल्याला जागोजागी खाण्याचे स्टॉल्स बघायला मिळतील. जेवढं आपल्याला आपली बॅग हलकी ठेवता येईल तेवढं ठेवा, कारण त्यामुळे आपल्याला ट्रेक करणं इझी जाऊ शकेल. उतरताना आपल्याला प्रचंड प्रमाणात गर्दी बघायला मिळेल, त्यामुळे आम्ही इथेच थोडा वेळ बसलो. जेवढ्या लवकर तुम्हाला हा ट्रेक सुरू करता येईल तेवढ्याच लवकर तुम्ही ऊन याच्यात खाली येऊ शकता. कळसूबाई हा ट्रेक उतरायला आम्हाला कम्प्लिटली 3 तास लागले. त्यानंतर फ्रेश होऊन पोटभर जेवण करून थोडासा आराम करून आम्ही आमची रिटर्न जर्नी सुरू केली.